आता बघूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। बीडच्या कारागृहातून आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल। मारहाण झालेल्या अजर पठाणची नवीन ऑडिओ क्लिप समोर। दबाव टाकून मला ऑडिओ क्लिप बनवण्यास भाग पाडला, अजरचा दावा। मसाजोगच्या निवडणुकीसाठी हे सर्व सुरू असल्याचा अजरचा दावा। TV9 पुष्टी करत नाही। बीड कैदी मारहाण प्रकरणामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणी हलवण्याची मागणी करणार। बीड जिल्हा कारागृहातील कैद्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया। मध्य रेल्वेच्या भरती प्रक्रियेमध्ये अखेर मराठी भाषेचा समावेश। मध्य रेल्वेच्या भरतीसाठी नवीन अधिसूचना जारी। मनसेच्या लढ्याला यश, आता मराठीतूनही परीक्षा देता येणार। धाराशिवच्या भूम शहरातील पुतळ्याला वाद अखेर मिटला। दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्यासाठी स्वतंत्र जागा निश्चित। 14 मार्च रोजी गावात महापुरुषांचे पुतळे उभारण्यावरून वाद निर्माण झाला होता। परभणीच्या येलदरी धरणालगत असलेल्या जमिनी शेतकऱ्यांच्या नसून जलसंपदा विभागाच्या आहेत। राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचा दावा। जेव्हा धरण झालं तेव्हा संबंधित जमीन मालकाला मोबदला दिला, बोर्डीकरांचा दावा। मिठी नदी गाळ उपसा आणि सफाई घोटाळा प्रकरणामध्ये नवी घडामोड समोर आली। मुख्य आरोपी केतन कदमला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला। यापूर्वी केतन कदम, जय जोशी यांचा जामीन अर्ज फेटाळून न्यायालयीन कोठडी सुनावली होती। मुंबई पालिकेची चर्चगेटमधील तनिष्क ज्वेलरी दुकानावर तोडक कारवाई। अनधिकृत बांधकामावर पालिकेचा आठवडा। मुंबई पोलिसांच्या उपस्थितीत पालिकेचा शोरूमवर कारवाई। महिला आणि बालविकास विभागाच्या स्पेशल फोर्सची राज्यव्यापी धडक मोहीम। अक्षय तृतीयेच्या दिवशी राज्यातील तब्बल 32 बालविवाह रोखले। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती।